म्हणजे कस्टमर म्हणजेच प्रिस्क्राईब कस्टमर आणि कंपनी ह्याच्यामध्ये सर आपल्याला काय करता येईल सर बॉन्डिंग होऊन सर कंपनीची ग्रोथ करण्यासाठी? नक्कीच. पहिला मुद्दा मी तुम्हाला आवडून सांगेन सर, तुमची कंपनी प्रेझेंट होताना डॉक्टर समोर ॲज अ MR स्वतःला जास्त प्रेझेंट करतोय, कंपनीला प्रेझेंट जास्त करतोय का प्रोडक्टला जास्त प्रेझेंट करतोय? पहिल्या डिटेलिंग पॉईंट मध्ये तुमच्या नक्की चुका काय आहेत पहिले समजलं पाहिजे. जसं की तुम्ही एखाद्या टीव्ही मध्ये एखादी ऍडव्हर्टाईज बघता, त्या ठिकाणी ऍडव्हर्टाईज मध्ये तुम्ही बघितलं जातं की बाबा प्रोडक्ट जास्त प्रेझेंट केलाय का कंपनी प्रेझेंट केली का जास्तीत जास्त ती जी एखादी व्यक्ती आहे ती प्रेझेंट जास्त केलंय. बरोबर. कोण कोणाला प्रेझेंट केलं हे पहिलं बघितलं पाहिजे. मग तुमची डिटेलिंग स्टोरी चेक करा. ओके. तेव्हा तुमचं रिलेशन वाढेल. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की तुमची कंपनी डॉक्टरांना म्हणजे आपले जे कस्टमर आहेत या कस्टमरना सर्वात चांगली अजून काय सेवा देते, ओके, जेणेकरून डॉक्टर तुम्हाला लक्षात ठेवेल. अशा काही गोष्टी केली का तुम्ही मेंटेन? त्या गोष्टी मेंटेन जर नाही केल्या तर डॉक्टर तुमचा फक्त जस्ट एक बाबा सध्याला तुम्हालाही माहिती आहे फंडा की बाबा डॉक्टरना काही एक्सपायजेड काही CRM ऍक्टिव्हिटी केल्या जातात आणि त्या ऍक्टिव्हिटी थ्रू डॉक्टर तेवढ्या CRM ऍक्टिव्हिटीज करणार आहे आणि विषय सोडून देणार. बरोबर. तुम्ही त्या कस्टमरला लॉंग टर्म ठेवण्यासाठी अशी कोणती काय लॉंग टर्म त्याला आपण एंगेजमेंट स्ट्रॅटेजी काही लाभवली का तुम्ही? ओके. जर ती राबवली असेल तर 100% लक्षात घ्या त्या ठिकाणी हॅपी डॉक्टर पण होईल, हॅपी तुमचा MR पण होईल आणि दुसरी गोष्ट कंपनी पण हॅपी राहील. अशा पद्धतीने तुम्ही कनेक्शन ठेवू शकता. ठीक आहे सर, जे काय तुम्ही सांगताय सर म्हणजे मला माझ्या ज्या टीमवर सर्वात महत्वाचं म्हणजे डिटेलिंग वर काम करून घ्यावं लागेल. पहिला मुद्दा बरोबर. कस्टमर अप्रोच हा कस्टमर सेंट्रिक पाहिजे सर, सर्वात तुम्ही महत्वाचं सांगितलं सर. नक्कीच. हा पण आता माझं जे काही नियोजन आहे सर 2025-26 आर्थिक नियोजन, त्याच्यामध्ये सर न्यू प्रोडक्ट कोणते आणावे त्याच्यामध्ये मला संभ्रम आहे सर. तर त्यासाठी सर न्यू प्रोडक्ट साठी तुम्ही काय सांगताल सर मला? आता बऱ्यापैकी कंपनीमध्ये काय होतं सर की प्रोडक्ट हे बेस मोस्ट ऑफ द GP बेस ठेवला जातो. येस सर, GP बेस आहे सर आपला सध्याला GP बेस आहे. तर नवीन प्रोडक्ट लॉन्च करताना तुम्ही जोपर्यंत याच्यामध्ये कन्सल्ट लेवलचे काही प्रोडक्ट आणत नाही ओके, तर तुमचा जो काय त्याला आपण म्हणू की रिस्पेक्टेबल फिगर जी पाहिजे तुम्हाला ती नाही मिळू शकणार तुम्हाला. बरोबर. जी रिस्पेक्टेबल फिगर पाहिजे असेल तर तुम्हाला ती फक्त जास्तीत कन्सल्ट लोकांकडूनच, कारण एखादा कन्सल्ट जर लिहायला लागला तर कमी कमी 30 ट्रिप 20 ट्रिप 50 ट्रिप असं काय लिहित असतो. ओके. बरोबर का? आपण GP कडे गेलो तर काय होतं की 4 गोळ्या 6 गोळ्या किंवा अति झाली एका दुसरी स्ट्रिप जाते. हा फरक आहे. मी नेहमी म्हणतो लक्षात घ्या मार्केटला की आपल्या ह्या मेडिकल लाईन मध्ये जर आपण बघितलं श्रीमंत कस्टमर जो पण तुम्ही फोकस करत नाही तो पण तुमची कंपनी श्रीमंत बनत नाही. ओके. या गोष्टीवर सर्वात मोठा फोकस ठेवला पाहिजे. रिच कस्टमर हा कंपनीचा मेन बेस झाला पाहिजे. ओके. रिच MR असला पाहिजे, रिच कस्टमर असला पाहिजे, रिच प्रोडक्ट आणले पाहिजे, तेव्हा कंपनी तुमची रिच बनेल. ओके सर. या गोष्टी पहिला फोकस उत्तम रीतीने ठेवा, तेव्हा ते चांगल्या पद्धतीने कामकाज होऊ शकतं. ओके सर. प्रोडक्ट कोणते आणावेत यातला एक मुद्दा येतो की दर 3 महिन्याला सरासरी तुम्ही एक प्रोडक्ट ऍडिशन केलाच पाहिजे. ओके. जसं की मी ऍज अ कन्सल्टंट आहे तर माझ्याही कंपनीमध्ये दर 3 महिन्याला कुठला कुठला एक प्रोडक्ट मी ऍडिशन करतो. ओके. प्रॉफिट लॉस नंतर बघू, पण पहिली गोष्ट प्रोडक्ट ऍडिशन करा की जो कस्टमरच्या बेनिफिशियल आहे. अशा पद्धतीने कामकाज झालंच पाहिजे. ओके सर. म्हणजे सर तुम्ही जसं की सांगताय की मॅन्डेटरी आहे की किंवा ऍटलीस्ट 3 महिन्याला हा प्रोडक्ट आपला नवीन कुठला ना कुठला लॉन्च केला पाहिजे. बरोबर. त्यासाठी लॉन्चिंग स्ट्रॅटेजी केली पाहिजे, इम्प्लिमेंट केलेली आहे. प्रॉफिट लॉस हा नंतरची गोष्ट आहे सर, तुमचं म्हणणं सर बरोबर आहे सर. सर ब्रँड प्रोडक्ट साठी व्हायरल स्ट्रॅटेजी काय तुम्हाला सर सांगता येईल सर? आता ह्या ज्या 2025-26 साठी मला माझा ब्रँड प्रोडक्ट करायचं सर. ओके. तर त्यासाठी काय व्हायरल स्ट्रॅटेजी तुम्हाला काय सांगता येईल सर की कसं नियोजन मला ते 2025-26 साठी करता येईल सर? ओके. सध्याचं हे जे वर्ष आहे ना 2025 खरंच कस्टमरसाठी किंवा कंपनीसाठी फार फायद्याचं वर्ष आहे. आणि नंबर ऑफ पॉप्युलेशन वाढल्यामुळं तुम्हाला लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट आणा तो ब्रँड प्रोडक्ट व्हायला अवघड गोष्ट नाही याच्याकडला. एखादा प्रोडक्ट आणि बरं याचा कस्टमर तुम्हाला पण सांगतो की याचा कस्टमर हा मोठ्या कंपनी आहेत. ओके. आणि मोठ्या कंपन्या प्रोडक्ट घ्यायला तयार आहेत. तुम्ही फक्त तुमच्या कंपनीमध्ये ब्रँड प्रोडक्ट बनवला पाहिजे, पहिला विषय. बरं कसा बनवायचा हे तुम्हाला सांगतो मी आता की जेव्हा तुम्ही ब्रँड प्रोडक्टला हात घालत असता कुठलाही प्रोडक्ट घ्या, ॲसिक्लोपॅरा घ्या, न्यूपॅरा घ्या, साध्यातला साधा प्रोडक्ट घ्या, नाही तर मोठ्यातला मोठा प्रोडक्ट घ्या. मॅटर तो नाहीये. मॅटर आहे की तो प्रोडक्ट ब्रँड करण्यासाठी काय केलं पाहिजे. आपल्या प्रोडक्टला जोपर्यंत एखादा डॉक्टर स्वतःला तो प्रोडक्ट लिहिताना जसं की झिरोल लिहिताना डॉक्टर गर्व महसूस करतो की मी झिरोल लिहितोय आणि हा 100% पेशंट बरा होणार म्हणजे होणार, त्याला शुअरिटी आहे त्या प्रोडक्ट विषयी. अशा प्रकारची पहिली क्वालिटी आणली पाहिजे, पहिला विषय. त्या प्रोडक्टमध्ये त्या क्वालिटीचा मॅटर असलाच पाहिजे.